आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबईतील कुलाबा ते सिव्स मेट्रो 3च्या मार्गाचं काम वेगानं सुरू। गिरगाव आणि काळबादेवी भुयारी मेट्रो स्थानकाचं काम सुमारे 80% पूर्ण। संपूर्ण मेट्रो 3 मार्ग डिसेंबर 2024 पासून सुरू होण्याची शक्यता। धारावीमधील प्रकल्प बाधितांसाठी मुलुंडमध्ये जमीन देण्यास विरोध। 28 जुलैला मुलुंडकरांचं इमारत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलन। सिडकोच्या तळोजा आणि द्रोणागिरीमधील घरांची सोडत 3322 नागरिकांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळालं। कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत येणाऱ्या ड प्रभागामध्ये नशेखोरांचा उच्छाद। गर्दुल्यांमुळे नागरिक त्रस्त। कोळसेवाडी पोलिसांकडून कारवाई होत नसल्यामुळे नागरिक संतप्त। कालबाह्य डब्यांमधून रेल्वे प्रवाशांची सुटका। पुण्यातून सुटणाऱ्या 6 गाड्यांना LHB आधुनिक डबे जोडण्यात येणार। नोव्हेंबरपासून डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय। पुण्यातील मनसेच्या 6 ते 7 कार्यकर्त्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मराठी भाषा बोलण्यास नकार देणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला होता। पुण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांकडून बस चालकाला बेदम मारहाण। बंड गार्डन परिसरामधली घटना। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यामध्ये आणखी 4 जणांना चिकाचा संसर्ग। डेक्कनसह लॉ कॉलेज रोड, आंबेगाव बुद्रुक आणि टिंगरे नगर परिसरामध्ये प्रत्येकी एका झिका बाधित रुग्णाची नोंद। एकूण रुग्णसंख्या 32 वर। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये मिळून 14.4 TMC पाणीसाठा। पुणेकरांना दिलासा।